आज तर डायरेक्ट दिव्या फाउंडेशन अंतर्गत वरवण बोथा येथील आश्रमला आपल्याला भेट देण्याची संधी मिळाली राव. दुपारचे 2:30 वाजले होते. तेवढ्यातच मी तयारी करून काढली आपली स्प्लेंडर आणि आलो डायरेक्ट गॅरेजवर. पहिली टायर मध्ये हवा मारून घेतली आणि पैसे पण मारून दिले आणि डायरेक्ट निघालो बुलढाणा. तर घाटात अजय दादा भेटला राव. तिथून त्याला भेट देऊन मी निघालो बुलढाणा. आता तुम्ही म्हणसाल मी बुलढाणा चाललो कशासाठी? आज आपला भाऊ आर्यनचा वाढदिवस होता. तर वाढदिवसानिमित्त आपण आश्रमला भेट देणार होतो. त्याच्यासाठी काकाश्रीने मला बोलवलं होतं. मग मी तिथून आलो डायरेक्ट काकाश्रीच्या रूमवर. तेवढ्यातच बर्थडे बॉय आर्यनचं आगमन झाले राव. आल्याबरोबर आर्यनची 2 मिनिटात तर तयारी झाली राव. मग तिथून आम्ही आलो डायरेक्ट रेणुका लायब्ररीवर. तिथून या आतंकवादीला उचलून आम्ही आलो डायरेक्ट केक शॉपवर. इथं काकाश्रीने पहिलेच केकची ऑर्डर दिली होती राव. फक्त इथून आपल्याला केक घेऊन जायचं होतं. मग तिथून केक घेऊन चालत चालत आम्ही थोडं समोर आलो राव. कारण जितू रूमवर कपडे चेंज करायला गेला होता. तो आल्यावर आम्ही आलो डायरेक्ट शेगाव कचोरी सेंटरवर. कारण इथं काकाश्रीने 100 कचोरीची ऑर्डर दिली होती. मग तिथून कचोरी घेतली, गाडीत पेट्रोल टाकून घेतलं आणि समोरच्या टायर मध्ये हवा कम होती, हवा पण मारून घेतली आणि भादोल्याच्या समोरच आलो तर काकाश्रीने जो ऑटो केला होता तो ऑटो बंद पडला राव. मग काकाश्री म्हणे की केळीचा ट्रे घेऊन तुम्ही समोर निघा म्हणे. आम्ही आलोच म्हणे मागून. आणि वरवण फाट्यावरच आलो तर तिथं आपल्या आत्याचा मुलगा भेटला राव आणि आपली ही मित्रमंडळी पण. मग सगळ्यांना बाय बोलून आम्ही आलो डायरेक्ट दिव्या फाउंडेशनवर. मग सगळे आल्यावर वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली. खरंच राव, पीडित लोकांच्या चेहऱ्यावरचा हास्य बघून खूपच आनंद झाला. आर्यनच्या वाढदिवसानिमित्त काकाश्रींनी 20 डझन केळी आणि काही कचोरी घेतल्या होत्या. या वृद्ध तसेच पीडित लोकांसाठी काकाश्रींकडून छोटीशी मदत होती. आज हा छोटासा प्रयत्न होता, पण भविष्यात नक्कीच याच्यापेक्षा मोठी मदत होईल याचा प्रयत्न करू. आयुष्यात पैसा सर्व काही नसतो मित्रांनो. पैशांसोबत काही माणसं आणि त्या माणसांची मने जिंकणे सुद्धा आवश्यक आहे. मी दिव्या फाउंडेशन तसेच आपल्या काकाश्रींचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली. मग तिथं आर्यनचा सत्कार झालं. मग तिथलचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही आलो डायरेक्ट बुलढाणा रेणुका लायब्ररीवर. तिथे जितूला सोडून आर्यनला रूमवर सोडून चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो पण करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.